काही ठिकाणी आम्ही आमच्या मनात असूनही चांगल्या उमेदवाराला सीट देऊ शकलो नाही. पण शेवटी पक्षामध्ये त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन लढणे किंवा अपक्ष लढणे हे काही बरोबर नव्हतं. अमरावतीचा महापौर भारतीय जनता पार्टीचा होईल आणि याकरता लागणारे जे काही आमचे मित्र पक्ष आहे, मित्र पक्षाची आम्ही चर्चा केली आहे. आता सध्याच काही दार उघडे नाही आहे. पुढच्या काळात नवीन कार्यकारिणी आम्ही तयार करू. आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी याच्याबद्दल आम्हाला त्यांच्याकडे आम्ही या ठिकाणी चर्चा करू. माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करू आणि अमरावतीमध्ये पुन्हा एकदा संघटनात्मक संरचना ही नव्याने करण्याचाही प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न, 30 जानेवारीला महापौर निवडला जाईल. एक युवा नेतृत्व म्हणून महापौर दिसेल अमरावतीला. अमरावतीला आम्ही सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन, कोर कमिटीला विश्वासात घेऊन, माननीय शेवटी आमचे मुख्यमंत्री, आमचे प्रदेश अध्यक्ष, मी आणि आमची टीम बसून चांगला निर्णय करू, जेणेकरून अमरावतीला विकसित अमरावती करण्याकरता कुठल्याही पद्धतीने कोणतीही कमी राहणार नाही. सर्वसमावेशक, सर्वांना घेऊन चालणारा चांगल्या पद्धतीचा महापौर अमरावतीला मिळेल. नाही, शेवटी एका सीटवर एकावेळी एकच व्यक्ती लढू शकतो. त्यामुळं काही ठिकाणी आम्ही आमच्या मनात असूनही चांगल्या उमेदवाराला सीट देऊ शकलो नाही. पण शेवटी पक्षामध्ये त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन लढणे किंवा अपक्ष लढणे हे काही बरोबर नव्हतं. शेवटी जे काही पक्षाचा निर्णय झाला तो अंतिम असतो. त्यामुळे आम्ही ज्या सीट दिल्या त्या योग्यच दिल्या होत्या. पण त्या ठिकाणी वेगवेगळ्या समीकरणातून काही आमचे लोक अपक्ष उभे राहिले, काही दुसऱ्या पक्षात जाऊन उभे राहिले, काही त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे लोक यांनी पक्षादेश मानला नाही. त्यामुळं काही ठिकाणी थोडा 7-8 सीट तर आमच्या 150 मतं, 100 मतं, 80 मतं, 90 मतं, जे 15,000चा 20,000चा प्रभाग त्यातनं फार थोड्या कमी मतानं 70-80 मतांनी, 90 मतांनी सीट गेलेल्या आहेत. 8-9 सीटचं नुकसान हे तर आम्हाला 200 मताच्या आत झालं आहे. त्यामुळं त्याचंही आम्ही विश्लेषण केलं आहे. नक्कीच पुढच्या काळात सुधारणा आम्ही करू. काही भाजप नेत्यांनीच भाजपच्या सीटा पाडला अशी देखील चर्चा आहे. ठीक आहे, आता शेवटी निवडणुकीचं विश्लेषण होताना हे दिसेलच. पण ही गोष्ट खरी आहे की अधिक चांगला समन्वय असता तर 4-5 सीट, 8-10 सीट आम्हाला मिळवता आल्या. अमरावती महानगरपालिकेतील निवडून आलेले भाजपाचे 25 नगरसेवक यांच्यासोबत आज आम्ही गेट टुगेदर स्नेहमिलनाचा कार्यक्रम ठेवला होता. सोबतच पराभूत झालेले उमेदवार यांच्यासोबतही आम्ही चर्चा केली. पुढील संघटनात्मक कार्य, त्यांच्या मतदारसंघात जनतेला कबूल केलेले विकासाचे कामं जरी पराभूत झाले तरी त्यांनी सुरू ठेवावे आणि सर्वांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागावं याकरता सर्वांनी संकल्प केला आहे. अमरावतीचा महापौर भारतीय जनता पार्टीचा होईल आणि याकरता लागणारे जे काही आमचे मित्रपक्ष आहे, मित्रपक्षाची आम्ही चर्चा केली आहे. मी या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो की जे काही मॅन्डेट अमरावती महानगरपालिकेला आम्हाला मिळाला आहे मोठा पक्ष म्हणून, अमरावतीला विकासाकडे नेण्याकरता मोदीचं आणि देवेंद्रजीचं सरकार, दोन्ही सरकारच्या माध्यमातून अमरावतीला विकसित अमरावती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि मला विश्वास आहे की आम्ही चांगल्या पद्धतीने या महानगरपालिकेत काम करू शकू. मी पूर्ण वेळ पालकमंत्री म्हणून काम करणार आहे. आमचे सर्व आमदार या ठिकाणी विकासाच्या भूमिकेतनं अमरावतीला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे. मला वाटतं की अमरावतीला जे काही आता आमचे मित्रपक्ष आहे तेही या ठिकाणी आम्हाला मदत करतील आणि भाजपाचा महापौर या ठिकाणी होईल. पण जे 45 जागेवरून 25 वर आले त्याच्यावर काय मंथन झालं? आम्ही एक प्रदेशातून समिती येणार आहे. मी तर आता कोर ग्रुपशी चर्चा केली आहे. 2-2.5 तास कोर ग्रुपशी बसलो. प्राथमिक आम्ही चर्चा केली. त्यातनं आमच्या पराभवाचे कारण शोधले. शेवटी पराभवातनं काही शिकावं लागतं, त्यातून मग पुढं तयारी करावी लागतं. तर पुढची तयारी आम्ही सुरू केलेली आहे. पण अजून काही जे पराभूत नगरसेवक आहेत त्यांची व्यक्तिगत मतं सर्व घेणार आहोत. एक प्रदेशाकडनं समिती येणार आहे की त्या ठिकाणी या सर्व विषयाचं शेवटी केवळ या कोर ग्रुपची चर्चा नाही, पण प्रभागातील महत्त्वाच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी, कार्यकर्त्याशी त्यांचं मत जाणून घेऊन एकंदरीत पराभवाचं विश्लेषण आम्ही करणार आहोत.